तर भावना गाई सोबत यांना बेकार विषय झाला. काय विषय झाला तुम्हाला सांगण्याआधी मी जायलो 7 दिवसापासून कॅम्पला. तिथून आलो चारायला ट्रॅक्टर चालू करायला गेलो तर ट्रॅक्टर काय चालूच व्हायना, नुसता दूर मारायचा. म्हणलं आपला युवराज झोपला, एकाला एक ट्रॅक्टर झोपले. तुम्हाला काय वाटलं आमच्या मम्मीला काय ट्रॅक्टर येत नाही का? नाहीच येत. मम्मी नाही भाई ट्रॅक्टर घेतला आणि रापारप ट्रॅक्टर चालू केला आपला. जशी आपल्याला थंडी वाजती तशी ट्रॅक्टरला पण वाजती. 15 मिनिटानंतर ट्रॅक्टर चालू झाला आणि युवराजला घरी नेऊन लावलं आणि आपल्या दुसऱ्याला घरी नेऊन लावलं. तर घरी जाऊन बेकार विषय झाला का वायर पासून निघाला ट्रॅक्टर मध्ये. हा झाला गाठायचा विषय. पण अजून एक दाखवतो तो ट्रॅक्टर दिसत होतो. तो ट्रॅक्टर आहे ना ठेल नाही, त्याची बॅटरी डायरेक्ट उतरेली कायमसाठीची. याला अजून 15 मिनिटं चालू ठेवलं आणि डायरेक्ट चारायला नेलं. चारायला गेल्यानंतर आहे ना काय विषय होत माहिती का, चारा एकदा न्यायचं म्हटलं मी डायरेक्ट 2-4 दिवसात. तर भावांनो मी कॅम्पला असल्यामुळे थोडं घरी लक्ष द्यायला काही जास्त गुण नव्हतं. त्याच्यामुळे ना गाय ना एका साईडने सरकली कोब्यावरून आणि तिची एक साईड आहे ना पूर्णपणे साळली. त्याच्यामुळे तिला उभं राहता येणं नीट काही नाही. त्यामुळे ना तिला आता सध्या पाहण्या उभं करेल. आता तिला एवढे खतरनाक इंजेक्शन सालायना टूची त्यांना ते मला काही देखवतच नाही. अशा एवढल्या मोठ्याला बाटल्या सालायना डायरेक्ट 1 टाइम सोडून देते. आणि कचऱ्यामध्ये कचरा सोडून गायच्या औषधांचाच कचरा लय झालाय. पण आपण हार मारीत नसतो. गायला सगळे जे लागेल ते औषध आणून ठेवले.